आजची राईड ऐतिहासिक मंगळवेढा. सकाळी 6ला सुरू झालेली सुंदर राईड. प्रथमतः गणपती मंदिर, मंगळवेढा येथील रिद्धिसिद्धी गणपती मंदिर या ठिकाणी आम्ही पोहोचलो. अतिशय सुंदर आणि संगमरवरी मंदिर. विशेष म्हणजे या मंदिरात पाऊल ठेवताच सुंदर अशा गणपती बाप्पाच्या आरतीचा आवाज आमच्या कानावर पडला आणि आमचं हे आम्ही अहोभाग्य समजतो की आम्हाला या ठिकाणी गणपती बाप्पाची आरती पाहायला मिळाली. आणि अतिशय सुंदर परिसर, पूर्ण मंदिर संगमरवरी. सर्वांनी सायकल लावल्या आणि मंदिरामध्ये प्रवेश केला. अतिशय शांत परिसर. भाविकांची वर्दळ कमीच होती काल चतुर्थी झाल्यामुळे. त्याच्यामुळे आम्हाला या ठिकाणी मोकळा श्वास घेता आला. नाहीतर अनेक मंदिरामध्ये प्रचंड सध्या गर्दी आहे. आम्ही मंदिरात प्रवेश करून गणपती बाप्पाची आरती घेतली आणि प्रसन्न वातावरणाचा मनसोक्त आनंद घेतला. आरती झाल्यावर प्रसाद घेऊन आम्ही पुढे मार्गस्थ झालो. सकाळी सुरुवातीला जास्त असलेली थंडी पुढे पुढे कमी होत गेली आणि वातावरणाचा जो आनंद आहे तो आम्हाला सकाळी भरपूर प्रमाणात मिळाला. पंढरपूरकरांनो, आपण जेव्हा जेव्हा मंगळवेढ्याला जाल त्यावेळेस तुम्ही येथे नक्की जावा. अतिशय सुंदर परिसर. आम्ही मंदिराचा निरोप घेऊन मंगळवेढ्यात प्रवेश केला. नुकतंच उद्घाटन झालेलं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती अतिशय सुंदर, देखणी व मनमोहक. शिवाजी महाराजांचं दर्शन हे आम्हाला पुढील राईडसाठी अतिशय उपयुक्त होतं. एक सुंदर ऊर्जा घेऊन आम्ही इथून पुढील प्रवासाला निघालो. पुढे थोडे जवळ अंतरावर गेल्यावर एक सुंदर असं प्राचीन गणपती मंदिर आहे. गणपती मंदिरासमोरच प्रचंड मोठी बारव आहे. पावसाळा नुकताच झाल्यामुळे त्या बारवेला पाणी होतं. अतिशय मनमोहक दृश्य या ठिकाणी पाहायला मिळालं. सुंदर अशी बारव, नागरिकांनी ठेवलेली स्वच्छता ही गोष्ट खूप महत्त्वाची होती. परिसरामध्ये नागरिकांनी अतिशय स्वच्छता ठेवली होती. अतिशय प्राचीन मंदिर, दगडी बांधकाम असलेलं गणपती बाप्पांचं मंगळवेढ्यातील प्राचीन मंदिर. याही मंदिराला आपण नक्कीच भेट द्या आणि परिसराचा व निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्या. या मंदिरात दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. ते थेट मंगळवेढ्यातील प्रसिद्ध अशी नेने डेअरी. आपणही कधी मंगळवेढ्यात आलात तर नक्कीच या डेअरीला भेट द्या. अतिशय सुंदर दुग्धजन्य पदार्थ या ठिकाणी मिळतात. आम्ही मस्तपैकी श्रीखंडावर ताव मारून प्रत्येकाने काही ना काहीतरी या ठिकाणून घेतलं आणि आम्ही पुन्हा मार्गस्थ झालो पंढरपूरकडे. आता वेळ होती पोटपूजेची. नेहमीप्रमाणेच दालच्या राईसचा नाश्ता करून आम्ही पुन्हा मार्गस्थ झालो ते पंढरपूरला. अतिशय सुंदर व मनमोहक अशी राईड आज आम्हाला सर्वांना अनुभवायला मिळाली. धन्यवाद.